जेव्हापासून नवरोबाने मला सांगितलं ना, की शेतामध्ये कटुरल्याचा वेल आलेला आहे आणि त्याला मस्त अशी छोटी-छोटी कटुरली लागली आहे, तेव्हापासून मी त्यांच्या मागे लागली होती, की "अहो, ते पटकन घेऊन या, नाहीतर कोणी दुसरं घेऊन जाईल." मग काल शेवटी त्यांनी मला आणून दिले आणि मग मी ना याची मस्त अशी भाजी बनवली. आता कटुरले म्हटलं म्हणजे एक रानभाजी यावेळेसच उगवते, नेहमीही मिळत नाही. याचा एक वेल असतो आणि छान याला अशी छोटी-छोटी कटुरली लागतात. आता ही भाजी बनवण्यासाठी ना सुरुवातीला कटुरले छान स्वच्छ धुवून घेतले, नंतर कापून घेतले आणि दाखवल्याप्रमाणे त्यामधल्या बिया काढून घेतल्या. नंतर एक सारण बनवलं ज्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, थोडंसं सुकं किसलेलं खोबरं घेतलं, लसूणची पेस्ट घातली, सोबतच थोडीशी धने पावडर, तिखट, हळद, कोथिंबीर घालून हे छान मिक्स केलं आणि कापलेल्या कटुरल्यामध्ये हे छान भरून घेतलं. मग कढईमध्ये तेल घातलं, मोहरी घातली, कापलेला कांदा घातला, थोडंसं तिखट घातलं, हळद घातली आणि छान हे परतून घेतलं. नंतर भरलेले त्यामध्ये कटुरले घातले आणि हे सुद्धा छान यामध्ये परतून घेतले. गरजेनुसार पाणी घातलं आणि हे शिजवून घेतले. नंतर उरलेलं सारण घातलं, कोथिंबीर घातली, तर मस्त कटुरल्याची भाजी बनवून तयार आहे. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला